दुधगंगा कालव्याचं काम हे 32 ते 76 हे जे काम सुरू होतं ते कागद मिळून अनेक दिवस काम थांबलेलं होतं. कंत्राटदाराचं बिल जास्त गेलेलं आहे म्हणून एका कार्यकारी अभियंता महिलेलासुद्धा निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांना कामावर घेतलेलं आहे. पण तू कंत्राटदार म्हणत होतं की माझं येणं सरकारकडनं आहे. सरकारचं म्हणणं होतं की कंत्राटदाराकडनं आहे. याबद्दल मी बैठक घेतली. राज्याचे जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे, विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये हा प्रश्न मार्गी लागला आणि ताबडतोबीनं ते राहिलेलं उर्वरित कॅनॉलचं काम करायच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याप्रमाणे या कॅनॉलजवळ 2 तलाव आहेत. एक पिंपळगाव खुर्द येथे तलाव आहे आणि हुन्नूर या गावामध्ये तलाव आहे. या दोन्ही तलावामध्ये या कालव्याचं पाणी सोडावं अशी अनेक दिवसांची मागणी विशेषतः हुन्नूर गावच्या गावकऱ्यांचा पाठपुरावा जादा होता. त्यावर तोही विषय घेण्यात आला आणि हुन्नूरला कालव्यातून पाणी सोडायचं हा निर्णय झाला. जवळजवळ त्याला 1 कोटी रुपये काहीतरी खर्च येणार आहे. त्याशिवाय पिंपळगाव खुर्दच्या कालव्यातून त्या तलावात पाणी सोडण्याचा हाही निर्णय झाला. त्याबद्दल मनापासून मी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभारी आहे.